आता मेथी मार्केटमध्ये सीजन चालू आहे, कारण की जिकडे बघा तिकडे मेथीच येते आणि स्वस्त पण झाली मेथी. तर म्हटलं आज मेथीचे पराठे करायच्यात. साधी सोपी रेसिपी आहे, जशी मी करते तशीच तुम्हाला पण दाखवणार आहे. तर रेसिपी बघू. गव्हाचं पीठ घेतलंय मी, 1.5 वाटी पीठ आहे. ती पण स्वच्छ धुवून ठेवली आहे बघा. 3-4 पाण्याने धुतली मी आणि मस्त ठेवली आहे. मेथी टाकून घेणार आहे पिठामध्ये. मेथी टाकून झाले मसाले, लाल तिखट आणि हळद, जिरं, ओवा आणि लसूण आहे. लसूण पीठ मळताना परत हे होतं म्हणून मिक्सरला काय वाटला नाही आहे. मी जास्त तिखट करणार नाही, कारण की मुलांसाठी बनवते मी पराठे. चवीनुसार मीठ टाकलं. हे मस्त पहिलं एकजीव करून घ्यायचं. आता पाणी टाकून घेते. मस्त पाणी टाकून मळून घेते. मळून झालं. मस्त त्याला झाक लावून घेणार. आता मळून झालं का त्याला तेल लावून घेते. जरा टाकून घेतलंय बघा. आता तेलात चांगलं मळून घ्यायचं. मळून खुशीत मला पीठ चांगलं मळलं ना तर आवडतं, म्हणून याला मी चांगलं तेलात आता खुसखुशीत मळून घेणार आहे. पीठ बघा किती मस्त दिसतंय आपलं. तवा ठेवलाय आता तापायला आणि मस्त आता पराठे करून घेते. पराठे एकदम लुसलुशीत होते. तेलाच हात लावून घेतलाय. पीठ टाकायचं आपलं मस्त लाटायचं. मस्त लाटून घ्यायचे. हे पातळ करणार का आमच्या घरात जास्त जाडं खात नाही, मिडियम खात नाही पराठे. पातळ पाहिजे एकदम कडक. दह्यासंग कडक कडकच कुरकुरीत चांगलं लागतं. पराठा लाटून झाला आता तव्यावर टाकून घेते. दुसरा करून घेते तोपर्यंत. आता मस्त भाजून घ्यायचा, तर दुसरा लाटून घेते.
चांगला लाल जरच भाजून घ्यायचा. मेथीच्या पराठ्याला जेवढं तेल आहे ना तेवढे पराठे खायला चविष्ट लागतात, म्हणून तेल लावायचं. एक झालं करून आता दुसरा करून घेते. काढून घेतला हे बघा. आता दुसरा टाकून घेते. दुसरा पण सेमच आहे, मस्त भाजून घेऊ. दुसरा पण चांगला भाजून झाला. आता तिसरा टाकू. सगळे पराठे करून घेते. हे बघा मऊ लुसलुशीत होते ते बघा, आणि खायला पण एकदम सॉफ्ट. नरपलावाने होतात नाही काय, हे बघा लगेच तुटतात. मी असेच आता सगळे पराठे करून घेते, मग तुम्हाला भेटते. पराठे करून घेतले, लास्ट आहे. तुम्ही पण असे करून बघा, खाऊन बघा, कमेंट करून सांगा नक्की. खूप छान लागतात. साधी सोपी रेसिपी आहे आणि मसाले पण काय आपले जास्त नसतात, कमी मसाले आणि खायला पण चांगले असतात. कारण की काही जणांना ना मसाले जास्त जमत नाही, नॉर्मल मसाले. तसं आमच्या घरात पण आहे, कुणाला मसाला जमतो तर कुणाला जमत नाही. त्यामुळे मी मसाले एकदम कमी टाकते. आणि लहान लहान मुलं खाणार आहे आजू घरामध्ये, त्यांना बिलकुल तिखट जमत नाही. म्हणून आपले साधे सोपे कमी तिखट, खायला एकदम चवदार आणि टेस्टी पण लागते. करून झाले बघा. आता अशा आता हेच पराठे तुम्ही दही संग या टमाट्याची चटणी पिकी डाळसोबत भरपूर जण खातात. आता आम्ही दह्यासंगच खाणार आहे, त्यामुळे काही टमाट्याची चटणी करत नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला जे आपले मेथीच्या पराठ्यांच्या संग टमाट्याची चटणी कशी करायची ते दाखवून. कारण की आज काय मुलं म्हणतात मम्मी आम्हाला दहीच खायचं, त्यामुळे मी बनवत नाही आहे चटणी. तर रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, तर रेसिपी दाखवून मी तुम्हाला टमाट्याची. भरपूर जणाला भीती राहते बघा, लसूण आपण टाकलं आहे वाटला नाही मिक्सरमध्ये की बाबा आपला पराठा लसूण टाकला का ते नाही का फुटतो का काय, चिरतो का काय. बघा काहीच होत नाही. लसूण बघा आहे तसाच आहे, आणि आपला पराठा पण जरा पण चिरला नाही बघा. आपला कुठलाच पराठा असा चिरलेला नाही आहे बघा. हे बघा तुम्हाला जर आपली रेसिपी आवडली असेल ना की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मेथीचे पराठे कसे बनवलेत कमेंट करून सांगा. आणि टमाट्याची चटणी पाहिजे असेल आपण जसे बटाट्याचे पराठे, मेथीचे पराठे, पत्तागोबीचे पराठे, त्या सगळं चटणी लागते बघा. ती चटणी बनवून तुम्हाला नक्की दाखवल. आणि जर बघायचीच असेल तर कमेंट करून सांगा, दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की करून दाखवल.